अशाच उमेदवाराला तुम्ही मतदान करा. ते सदैव एकनिष्ठ राहिलेले आहेत पक्षाशी. वारसा पुढे नेणं हे काय चुकीचं नाही. मतं घेऊन जातात, पुन्हा येत नाही. ते जर मी पुढे चालवलं नाही तर ते कुठेतरी खंडित पडेल. या कारणाने राजकारणात आले. मी त्याच्यासाठी एकदम तत्पर आहे की मी जर निवडून आले तर तुम्ही जो उमेदवार निवडत आहे त्याच्यामध्ये ही एक क्वालिटी नक्की बघा. मी या संधीचं सोनं नक्कीच करणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, महापालिका निवडणूक सुरू आहे. अर्ज घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता आणि आता प्रचाराला धूमधडाक्यात सुरुवात झालेली आहे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आहे. कारण इथं आघाडी, युती काय झालेलं आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आणि आता आपण प्रभाग क्रमांक 2 फुलेनगर नागपूर चाळा अत्यंत महत्त्वाचा हा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये महाविकास आघाडी काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका रणपिसे या उभा आहेत. त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्या आपल्या सोबत आहेत. खरं तर चर्चेतला चेहरा आहे खरं तुमचा या सगळ्या निवडणुकीमध्ये. आणि काय एकूण आता खरं तर प्रचार उद्यापासून अधिकृतपणे सुरू होतोय. परंतु तसा प्रचार अगोदरच सुरू झालेला आहे. भेटीगाठी झालेल्या आहेत, वेगवेगळे मेळावे झालेले आहेत. काय चित्र आहे सध्या आणि आता तर उमेदवारी फिक्स झालेली आहे. तुमच्या प्रभागातलं चित्र काय? सध्या आमच्या प्रभागामध्ये आपण बघितलं तर भाजपचे काही उमेदवार आहेत. राष्ट्रवादीचं पण एक पॅनल झालेलं आहे, कारण राष्ट्रवादी तुतारी आणि घड्याळ एकत्र आले आहेत. आमच्याबरोबर काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव ठाकरे गट, मनसे असं आमची युती आहे आणि इतरही पक्ष आहेत. आता एकूण राजकीय तुमचा वारसा बघता म्हणजे तुमचे काका शरद रणपिसे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. विधान परिषदेमध्ये आमदार होते. तुमचे आजोबा देखील राजकारणामध्ये होते. एक राजकीय वारसा आहे तुम्हाला, तसं राजकारण नवखं नाहीये. कसं बघता तुम्ही याकडे? कारण बऱ्याचदा टीका सुद्धा होते. राजकीय जे नेते आहेत, त्यांची मुलं, त्यांची नातवंडं हे ज्यावेळेस राजकारणामध्ये येतायत, पुतणे येतायत, पुतण्या येतायत, तर एक समाजाकडून किंवा विरोधी पक्षाकडून पण टीका होते. तुम्ही याच्याकडे कसं बघता? खरं ही टीका मी ज्यावेळेस राजकारणात पाऊल ठेवलं, त्या दिवसापासून सुरू झाली आहे. पण मला असं वाटतं वारसा पुढे नेणं हे काय चुकीचं नाही. जर आपण सक्षम असू, शिक्षित असू आणि हा वारसा पुढे आपण जबाबदारीने पेलू शकतो आणि घेऊन जाऊ शकतो, तर आपण नक्कीच हा वारसा पुढे चालवला पाहिजे. माझ्या बाबतीत जर मी बोलायचं झालं तर हा वारसा पुढे चालवणं हा फार संघर्षमय राहिलेला आहे. मी 2021 पासून खरं तर काकांच्या निधनानंतर कार्यरत झालेली आहे. तर तो जो फेज आहे, हा जो एक 3-3.5 वर्षांचा, हा संघर्षाचा राहिलेला आहे. जे लोकं म्हणतात, की वारसा चालवतात आहे किंवा वारसा हक्काने पुढे आलेले आहे, तर तसं नसतं. त्यामागे खूप संघर्ष असतं, जबाबदारी असते आणि ती खूप ताकदीने पुढे येणं, हे फार गरजेचं असतं. ते फक्त त्या व्यक्तीला माहिती असतं, जो त्याच्यावरून चालत असेल. ते एकूण तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड मी बघत होतो. तुम्ही अतिशय वेल एज्युकेटेड आहात. इंटरनॅशनल बिझनेस सारख्या विषयामध्ये तुम्ही पदवी संपादन केलेली आहे. एकीकडे इतकं चांगलं एज्युकेशन बॅकग्राऊंड आणि आता तुम्ही राजकारणामध्ये. काय यावंसं वाटलं तुम्हाला राजकारणात? माझे काका, कालकथित आमदार श्री शरद रणपिसे यांनी काँग्रेस पक्षाला 60 वर्ष दिलेली आहेत. ते सदैव एकनिष्ठ राहिलेले आहेत पक्षाशी. मग ते त्या काळामधील आपले इंदिराजी गांधी असतील, त्यानंतर राजीवजी गांधी असतील आणि आता सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी किंवा खरगे साहेब आहेत आमचे. यांच्या सर्वांसोबत त्यांनी काम केलेलं आहे. एवढा मोठं त्यांचं कार्य अहवाल आहे. ते जर मी पुढे चालवलं नाही, तर ते कुठेतरी खंडित पडेल. आणि ह्या कारणामुळे त्यांचे जितकेही समर्थक आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांनी मला सांगितलं, की "ताई, तुम्हाला हा वारसा पुढे न्यायचा आहे." कारण त्यांचं एक व्यक्तिमत्व आणि त्यांचं एक चित्र हे
बाकी इतर राजकीय लोकांबद्दल जर बघितलं तर फार वेगळं आहे. त्यामुळे मला त्या ज्या ज्या पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे, मला तसंच पुढेही चालायचं आहे आणि त्यांचा वारसा पुढे न्यायचा आहे. म्हणून मी ह्या कारणाने राजकारणात आले. आता पक्षानं तुम्हाला महानगरपालिका निवडणुकीसाठी सुद्धा उमेदवारी दिलेली आहे. तर काय म्हणजे तुमच्या प्रभागामध्ये आता तुम्ही संपर्क करताय. एकूण परिस्थिती काय आहे? म्हणजे समस्या काय आहेत लोकांच्या? कोणते प्रश्न तुम्हाला जाणवतात, की ते फार मोठे प्रश्न आहेत, ते सोडवले पाहिजेत? मला वाटतं प्रामुख्याने जर बघितलं तुम्ही तर इथे ज्यावेळेस पाऊस पडतो म्हणजे एक पाऊस जरी पडला, तर पाणी गुडघ्या इतकं घराघरांमध्ये शिरून जातं. म्हणजे लोकांना आपल्याला त्यांच्या घरांमधून काढून अक्षरशः शाळांमध्ये आपल्याला पुनर्वसित करायला लागतं काही दिवसांसाठी. त्यांची इतकी गैरसोय होते. मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच असणार आहे, की तिथे काहीतरी आपल्याला चांगला मार्ग, काहीतरी एक तोडगा काढला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे नदीमध्ये जो राडारोडा पडलेला असतो, त्याविषयी पण हा फार महत्त्वाचा आहे, तो हाताळला गेला पाहिजे. आता आपण जर बघितलं तर इथली जी आरोग्य असू किंवा इथले जर ट्रॅफिकचा प्रश्न आहे, त्याचबरोबर जर आपण लहान मुलांचा विषय बघितला, तर इथे असं तुम्हाला कुठलंही प्लेग्राऊंड असं नाहीये. म्हणजे जे पार्क्स आहेत, पण असं प्लेग्राऊंड म्हणून आपल्याला काही नाहीये किंवा महिलांसाठी काही म्हणजे महिलांची जिम असो किंवा महिलांसाठी काही वेगळा आपण एरिया आपण अलोकेट करून, की बाबा त्या बिनधास्त तिथे त्यांना काहीही करायचं असेल, तर ते तिथे करू शकतील अशी एक सोय पाहिजे. अ, त्याचबरोबर मला असं वाटतं, की इथे ट्रॅफिकचा फार मोठा प्रश्न आहे. तो पण कुठेतरी व्यवस्थित सुरळीत झाला पाहिजे. तर हे मला वाटतं काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. सुरक्षितता फक्त महिलांचीच नाही, तर आपण जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची पण आहे. तर इथे तो एक मोठा मुद्दा मला दिसतो. एक नेहमी असते आता हे सगळे प्रश्न तुम्ही मांडताय, की म्हणजे चांगला अभ्यास तुम्ही प्रभागाचा केलेला दिसतोय. फार बारीक-बारीक गोष्टी सुद्धा तुम्ही मांडताय त्याच्यातून आणि बऱ्यापैकी त्याच्यातून तुमच्या प्रभागासाठी काय नेमकं काम करायला पाहिजे हे सुद्धा लक्षात येतंय. तर एक आपण नेहमी राजकारणात येतो, एक ब्रॉड व्हिजन घेऊन पण येतो आणि ते वाटतं म्हणजे तुमच्याकडे बघून, की तुम्ही काहीतरी एक ब्रॉड व्हिजन घेऊन राजकारणामध्ये आलेला आहे. कारण एक तर राजकीय वारसा आहेच, परंतु एवढ्यावर थांबणं किंवा आपण राजकारणात येतो फक्त केवळ मिरवण्यासाठी नाही, तर लोकांची कामं करण्यासाठी येतो, लोकांच्या उपयुक्ततेसाठी आपण कसं पडू याच्यासाठी येतो. तुम्ही नेमकं काय व्हिजन ठेवलेलं आहे? मला वाटतं सगळ्यात पहिले तर आपले जे महापालिकेचे वेगळे योजना आहेत, महिलांसाठी असो, लहान मुलांसाठी असो किंवा आपले ज्येष्ठ नागरिकांसाठी असो, तर हे त्यांच्यापर्यंत घरोघरी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे आणि एकदम सुरळीतपणे ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. त्याच्यासाठी त्या लोकांना वणवण हिंडावं नाही लागलं पाहिजे. जास्त पेपर वर्क किंवा कॉम्प्लिकेटेड त्या गोष्टी नसायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं, की आरोग्याचं. कारण इथे हॉस्पिटल्स जे आहेत, ते म्हणजे लहान आहेत दवाखाने टाईपमध्ये आणि एक इथं कळसच्या बाजूला आहे किंवा एक आपण बघितलं तर शास्त्रीनगरमध्ये आहे. पण आपला जो प्रभाग आहे, ज्या पद्धतीने विस्तारित आहे, तर आपण कुठेतरी असं सेंट्रली लोकेटेड असेल, तर मला असं वाटतं, की ते त्यांना नक्कीच लाभदायक ठरेल आणि नुसतंच दवाखाना नाही, तर तो सुसज्ज असायला पाहिजे. सगळी मशिनरी, इक्विपमेंट सगळं तिथे असायला पाहिजे. नाहीतर मग लोकांना मग इकडनं ह्या दवाखान्यात जा, त्या दवाखान्यात जा. तर तसं त्यांना नाही गैरसोय झाली पाहिजे. कारण आपल्या प्रभागामध्ये जर तुम्ही बघितलं, तर आपल्या इथं सर्वसाधारण वर्ग जास्त आहे. तर त्या लोकांना म्हणजे मोठे दवाखान्यांमध्ये जाण्याइतकं त्यांना परवडणार नाहीये. तर जर आपण ती सोय तिथे करून दिली त्यांच्यासाठी, तर नक्कीच ते त्यांना लाभदायक ठरणार आहे. तिसरा महत्त्वाचा जसं मी म्हटलं, की पाण्याचा विषय आहे. म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडतो, त्यानंतर जे एक पूरस्थिती निर्माण होती, तर त्याच्यावरती काहीतरी आपल्याला कायमचं एक सोल्युशन काढलं पाहिजे. मला वाटतं ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की मी ॲज अ व्हिजन घेऊन जे निघालेली आहे.
आणि महत्त्वाचं म्हणजे मी महिलांच्या बाबतीत जास्त काम केलेलं आहे ह्या प्रभागामध्ये सुद्धा. तर मला असं वाटतं की महिलांसाठी अ, काहीतरी नोकरी किंवा आपण व्यवसायासाठी मी त्याच्यासाठी एकदम तत्पर आहे, की त्यांना काहीतरी करून दिलं पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांसाठी पण आपण काहीतरी योजना वगैरे ज्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे. यासाठी मला वाटतं हे एक विजन घेऊन मी चालणार आहे. शाळा ज्या आहेत इथल्या आपल्या महानगरपालिकेच्या, तर त्यासुद्धा मला वाटतं, की आपण जर नीट व्यवस्थितपणे अजून सुसज्ज केल्या, मे बी कम्प्युटर्स किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, जसं स्वच्छता आहे, ह्या गोष्टी जर आपण केलं म्हणजे तांत्रिक जे आपण म्हणतो, की टेक्नॉलॉजी, टेक सॅव्ही एक आपण शब्द नेहमी वापरलं जातं. तर त्या पद्धतीने ज्या पद्धतीने प्रायव्हेट स्कूल्स आहेत, जर आपल्याला तशा टाईपचे स्कूल्स आपल्या पण अपग्रेड करता आल्या, तर मला असं वाटतं की ते पण एक महत्त्वाची गोष्ट राहणार आहे. आता प्रचार सुरू होतोय आणि 15 जानेवारीला मात्र मतदान आहे. त्या दिवशी सगळं आपलं तुमचं जे नशीब आहे, राजकीय नशीब ते त्या ईव्हीएमच्या मशीनमध्ये बंद होणार आहे. आणि मग त्याच्या निकालामध्ये जे काही निकाल असेल, तो त्या दिवशी आपल्याला समजेल. पण या मतदारांना तुम्ही आवाहन काय करताय? तुम्ही सगळी परिस्थिती बघताय. पुणे शहरातली परिस्थिती बघताय, राजकीय परिस्थिती बघताय, सामाजिक परिस्थिती बघताय आणि एकूणच इथल्या विकासाच्या दृष्टिकोनातूनही तुम्ही हे सगळं पाहताय. काय सांगाल मतदारांना? मी मतदारांना सांगण्यापेक्षा मला मतदारांनीच सांगितलेलं आहे, की "ताई, आम्ही जर तुम्हाला निवडून दिलं, तर तुम्ही परत आमच्याकडे आलं पाहिजे. इथे आतापर्यंत आम्ही ज्या नगरसेवकांना निवडून दिलंय, ते परत आमच्याकडे परत आलेले नाहीये. फक्त मतं घेऊन जातात, पुन्हा येत नाही. तर मी सगळ्यात पहिले हेच सांगणार आहे, की मी जर निवडून आले, तर तुम्हाला माझी अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही पडणार आहे. मी तुमच्या एका हाकेवरती तिथे उपस्थित असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की निष्ठा एखाद्या उमेदवारावर उमेदवाराला जेव्हा तुम्ही मतदान करताय किंवा एक वोट देताय, म्हणजे बाबासाहेबांनी हा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. तर त्यावेळेस तुम्ही जो उमेदवार निवडत आहे, त्याच्यामध्ये ही एक क्वालिटी नक्की बघा, की तो एकनिष्ठ आहे का नाही? असं नको व्हायला, की काल तो एका पक्षात आहे, आज दुपारी वेगळ्या पक्षात आहे, उद्या संध्याकाळी तिसऱ्या पक्षात आहे. आज माझे काका हे 60 वर्ष झाले हे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होते आणि मी सुद्धा एकनिष्ठ आहे. कदाचित त्या कारणामुळेच मला ही संधी मिळालेली आहे आणि मला ही उमेदवारी एका राष्ट्रीय पक्षाकडून मला मिळालेली आहे. मी ह्या संधीचं सोनं नक्कीच करणार आहे. पण मला उमेदवारांना इतकंच आवाहन करायचं आहे, की ह्या वेळेला तुम्ही एकनिष्ठ जे उमेदवार असेल, जे तुमच्याकडे शिक्षित असेल आणि जे तुमचं काम करायला तत्पर असेल, अशाच उमेदवाराला तुम्ही मतदान करा आणि तुमचं काम करण्यासाठी तिथे उभं करा. इतकंच मला बोलायचंय. आभारी आहे. या होत्या प्रियंका रणपिसे. एक राजकीय वारसा, समृद्ध राजकीय वारसा आहे. परिवाराचा, कुटुंबाचा तो घेऊन राजकारणामध्ये पुढे चाललेला आहे. पुणे महानगरपालिकाच्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये त्या काँग्रेस पक्षाकडून महाविकास आघाडीतून प्रभाग क्रमांक 2 मध्ये उमेदवार आहेत त्या आणि जनतेला आश्वासित करतायत, की त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत. येणारी 15 जानेवारी हा दिवस मतदानाचा आहे. आपण मतदान करायला निश्चित जा. ते आपला अधिकार आहे, तो आपला हक्क आहे. तो निश्चितपणे बजवा. तुम्हाला काय वाटतं याविषयी या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज पुणे.